महाराज काय सुचत नव्हतं, पण एक दिवशी मनामध्ये आलं की आता बोर घ्यावंच. आमचे ते एक सेवेकरी आहेत मामांचे, त्यांनी सांगितलं तुम्ही बोर घ्या पण बाळूमांचा भंडारा टाका आणि त्या भंडाऱ्याच्या विश्वासावर तुम्ही बोर घ्या. अगोदर आम्ही एवढं मामांच्या सेवेमध्ये नव्हतो महाराज, नुकतीच आमची सुरुवात झाली मामांच्या प्रवाहामध्ये यायला. आम्ही विचार केला भंडारा टाकून तर पाणी लागेल, मामांवर विश्वास आहे आपला, नाही असं नाही. पण पानाडी म्हणून गुरु करा, पानाडी आणला, पानाड्याला पाणी दाखवलं पण ते बांधात दाखवलं. आता बांधात पाणी दाखवलं म्हणल्यावर महाराज शेतकऱ्यांचं जरा भांडणच आलं. बांधावरून सगळ्या गावात भांडणे, जगात भांडणे, जरा विकल्प आणा मनामध्ये. त्या पानाड्याला सांगितलं जरा अलीकडं नाही का घेता येणार, बांध सोडून जवळपास 10 फुटाच्या आसपास बोर रानामध्ये घेतलं. आता बोर घ्यायचंय खरं. मशीन 4 मार्च 2019 ला महाशिवरात्र होती, त्या महाशिवरात्रीच्या दिवशी बोर घ्यायचं ठरलं. पण मशीन काय आली नाही, 5 तारखेलाही आली नाही. आता 6 तारखेला मात्र अमावस्या होती, दर अमावस्या होती. आता दर अमावस्याला बोर घ्यायचं, मनामध्ये विकल्प आला, अरे आता अमावस्याला बोर कसं घ्यायचं. पण काय नाही, मामाची वारी अमावस्याची आहे, पूजेला साहित्य नव्हतं, साखर नव्हतं, काय नव्हतं महाराज. मामाचा भंडाराने एक नारळ होता, भंडारा दुपारच्या 1ला आणि तो नारळ मशनीची पूजा केली, त्या भंडारा नारळावर टाकला. दुपारच्या 1ला मशीन लावली, दुपारच्या 1ला बोर चालू झालं महाराज. दुपारच्या 1 वाजता चालू झालं, 50 फूट गेलं, 100 फूट गेलं, तरी पाण्याचा टिपकावर नाही. आम्हाला टेन्शन येऊ लागलं. अगोदरच आपल्यावरती कर्जाचा डोंगर आहे, आपण एवढं धाडस केलंय, पाणी जर नाही लागलं तर कसं व्हायचं. दिवस दुष्काळाचे, कुणाच्याही मनाला प्रश्न येऊ महाराज. मनामध्ये विचार चालू आहे कसं पाणी बाहेर येणार. 100 झालं, 125 झालं, 150 झालं, 200 झालं, 225 झालं, 250 झालं, 250 झालं, तरी पण पाणी बाहेर नाही. आमच्या वडिलांना सहन झालं नाही हो. वडील एका झाडाखाली बसले होते, झाडाखालून बाळुंगांना हात जोडले, उभे राहिले वडील आमचे, आणि बाळुंगांना हात मारली. मामा मामा आता धावावं लागतंय मामा. मामा चमत्काराशिवाय मामा नमस्कार होत नाही हो मामा. मामा मला जर पाणी दिलं ना मामा, मामा मी तुम्हाला जन्मभर मामा विसरणार नाही. इकडे मामाला हात जोडले आणि अवघ्या 5 फुटामध्ये 280 फुटाला जे पाणी लागलं ना महाराज, मशीन बंद करावी लागली. ही ताकद माझ्या मामाची. अमावस्येची वारी फार महत्वाची आहे. अमावस्येलाच अन्नदान केलं पाहिजे, अमावस्येला दानही केलं पाहिजे. दानाची शुद्धी ही दानाने होत असते. अमावस्येलाच अन्नदान का करावं. आज तुम्ही आत्मापूरला जावा, ट्रॅफिक जाम आहे, मामांच्या प्रसादाला गर्दी आहे, मामाच्या भंडाऱ्याला गर्दी आहे, मिटकी गावामध्ये गर्दी आहे, कारण अमावस्येच्या वारीचं महत्व आहे. आणि मामाने असं सांगितलं, जो कोणी माझी चाकरी करेल त्याला भाकरी देण्याची जबाबदारी बाळू धनगरावर आहे. ऐका, बाळू धनगराची भक्ती करण्यासाठी लाखो रुपयाची गरज नाही, बाळू धनगराची भक्ती करण्यासाठी करोडो रुपयाची गरज नाही. अरे तुम्ही माझ्या फोटो समोर एक गुळाचा खडा ठेवला आणि उदबत्ती जरी मला वळली तरी ती माझ्यापर्यंत पोहोचते. पण ऐका, मामांचं चरित्र वाचले म्हणून सांगतो, मामांचं चरित्र वाचलं तर माणसाचं चारित्र्य शुद्ध होतं. वाचता वाचता माझ्या वाचनामध्ये महाराज असं आलं, म्हणजे मामा सांगतात, जो कोणी या बाळू धनगरला रुपये देईल त्याला बाळू धनगर 10 रुपये देतोय. जो कोणी या बाळू धनगरला 10 रुपये देईल त्याला बाळू धनगर 100 देतोय. जो 100 देतोय त्याला 1000 देतोय, आणि जो या बाळू धनगराला 1000 देईल त्याला लाखाने द्यायसाठी बाळू धनगर तळावर बसतो. मी म्हणणार नाही तुम्हाला तुमचं सगळं दान आणा आणि या मामांच्या दरबारामध्ये दान करा, अजिबात म्हणणार नाही. पण आपल्या संपत्तीतला थोडा का होईना भाग देव कार्यासाठी माणसानं खर्च करावा, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. हा, आणि माझे मामा कधी कुणाच्या सेवेचा उदार ठेवत नाही, कधी ठेवलं नाही आणि कधी ठेवणार नाही. कुणाच्या सेवेचा उदार असा आहे माझ्या संत सद्गुरू बाळू मामाचा दरबार. माझा मामा कधीच कुणाचा उदार ठेवत नाही. आणि एखादा जर म्हणला बाळूमाची मी सेवा केली आणि मला माझ्या सेवेचं फळ मिळालं नाही, माझे मामा सांगतात त्या उंडगीच्या सेवेची गरज या बाळू धनगरला नाही. अरे तुम्ही जरी माझ्या दरबारामध्ये येत असला, माझी सेवा करत असला, तरी मला तुमच्या घरी जावं लागतं. या घराच्या सांधीमध्ये मला सर्पाचं रूप घेऊन क्षणा तुमच्या घराचं रक्षण करावं लागतं. या अरे एवढंच नाही, तुमची लेकरं घरामध्ये उपाशी मरत्याल म्हणून तुमच्या घराच्या चुलीमध्ये मला अग्नीचं रूप घ्यावं लागतं. या तुमची पिकं पाणी जळून जात्याल म्हणून मला डोक्यावरनं तुमच्या पिकाला पाणी घालावं